सर्व मान्यवर, खरं म्हणजे विजय अप्पा म्हणाले आता हेमंत अप्पाच्या जोडीला विजय अप्पा झाला आणि विजय अप्पामुळे हेमंत गोडसेचा विजय सुकर झाला, मोठा झाला. आणि आमचे अजय गोरस्ते जोडीदार तसे जोडीदार मी चालू करणार अगोदरपासून त्यांची जोडी तिथे याच्यापूर्वी माजी मंत्री आणि नेते आपले पवनराव बलम यांचा देखील प्रवेश झाला आणि त्यामुळे एक ताकद आपल्या नाशिकमध्ये वाढत झाली. खरं म्हणजे विजय अप्पांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय पण मी तरी सांगत होतो ते म्हणाले मला नाही व्हायचं शिवसैनिकाला वापरायचं, शिवसेनेला पालखीत बसवायचं, शिवसैनिकाला बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं. अरे जाऊ दे, मला नाही दुसऱ्या तरी शिवसैनिकाला बसवायचं होतं, स्वतः टमकन उडी मारून बसले. मी म्हणाले चुकीचं काम. मला जरी म्हणाले मला व्हायचं नाही, तुम्हाला व्हायचं तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं शिवसेना भाजपा ही आपली नैसर्गिक युती आहे. ते आपण नवीन प्रयोग करणं बरोबर नाही. आपण लोकांना काय करून दाखवणार. मला त्यावेळेस राज ठाकरे साहेबांचा फोन आला, बोले काय चाललं बघा तुमचे मोठे बंधू सर्व करताय, मी एक छोटा माणूस आहे, मी एक छोटा कार्यकर्ता, मला मर्यादा आहे. आणि पण ते झालं. शिवसेना भाजपा युतीने आपण लढलो त्यावेळेस सरकार कुणाबरोबर व्हायला पाहिजे होतं आणि झालं उलट. लग्न एका बरोबर, संसार दुसऱ्या बरोबर आणि अजून तसं बोलत नाही. आणि म्हणून हे सगळं केवळ मनापायी खुर्ची पायी सत्तेची काय एवढा. बाळासाहेब नेहमी रिमोट कंट्रोलच्या ह्याच्यात आहे, रिमोट कंट्रोल म्हणून राहिले. किंग मेकरच्या भूमिकेत बाळासाहेब मुख्यमंत्री पदाचे काय तर असे अगदी नगण्य वाटली त्यांना मुख्यमंत्री व्हायची स्थिती कधीच झालं. परंतु यांची मात्र इच्छा फार पूर्वीपासून होती, सुप्त इच्छा. पण बाळासाहेबांनी ते काय होऊ दिलं नाही की बाळासाहेबांची कॅपॅसिटी माहीत होती. फक्त फोटो काढून एरियल फोटोग्राफी करून राज्य नाही चालवत आहे, घरात बसून राज्य चालवता येत नाही, हे बाळासाहेबांना माहित होतं. आणि बाळासाहेब आज असते तरी सुद्धा यांना मुख्यमंत्री केला असते का? बिलकुल. आणि जे त्यांनी पाप केले की त्या काँग्रेसला नेहमी बाळासाहेबांनी विरोध ठेवला. काँग्रेस माझी होऊ देणार नाही, नाहीतर माझं दुकान मी बंद करेल. बाळासाहेबांची जाहीर सभेमध्ये भाषण आणि त्यांना घेतलं आणि कडेवर बसलं, डोक्यावर बसवलं आणि आपल्या शिवसेनेचं खच्चीकरण सुरू झालं. मगाशी दादा भुसे यांनी सांगितलं गुन्ह्याचा कोड, आदेश कोड, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त केवळ एका खुर्ची पाहिजे शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ झालं. उघड्या डोळ्यात देखत मुख्यमंत्री आपला आणि शिवसैनिकांचा जेलामध्ये पण तडीपार होतो, पण मोठा होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार एकदम आपले साहेब झाले, जे सगळे लोक आहेत साहेब, दादा साहेब आणि इकडे आपलं भाजप आणि मग आम्ही उघड्या डोळ्याने हे सगळं पाहू शकत. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्यासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं खच्चीकरण वाचवण्यासाठी, थांबवण्यासाठी धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दाबीला मांडली होती ती सोडवण्यासाठी
या एकनाथ शिंदेने धाडसी निर्णय घेतला आणि मला वाटलं होतं तेव्हा विजय अप्पा पण माझ्याकडे येते, कारण ते माझ्या संपर्कात होते. त्यांना माहिती या एकनाथ शिंदे आनंदी आणि बाळासाहेबांचा चेहरा हा चुकीचं काम निर्णय करत, चुकीचं काम नाही करत, चुकीचा निर्णय नाही करत, परंतु त्यांना सांगितलं पुढच्या खासदार तुला बोलायचं. शेवटी बघा, माणसाला राजकीय आयुष्यामध्ये आज काम केल्यानंतर संधी पाहिजे असते. जसं तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन, विजय अप्पा नको, विजय अप्पा नको, विजय अप्पा नको. पण शेवटी नेत्याचा निर्णय महत्वाचा असतो. जसं हेमंत अप्पाच्या बद्दल पण मला सांगितलं हेमंत अप्पा नको, हेमंत अप्पा नको, आठवून येणार. पण जेव्हा शिवसैनिक इथले माझ्या ठाण्यामध्ये आले, वर्षामध्ये आले, माझ्या डोक्यामध्ये आणि पोटामध्ये कालवा सुरू झाला. शिवसैनिकांना काय आपण होऊन घेणार, शिवसैनिकांना काय उत्तर देणार. आणि जेव्हा सांगितलंय का पुलाखाली सगळे बसले होते, मी म्हणालो शिवसैनिकांना निराश मी करणार नाही, शिवसैनिकांना न्याय मी घेणार आणि मी दिलेला शब्द पाळतो. आणि त्याबरोबर सगळ्या घडामोडी झाल्या आणि आज तुमचे हेमंत अप्पा दोन अप्पा एकत्र आले. आज विजय अप्पांची जी काही ताकद आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये, विजय अप्पा एक हाडाचा कार्यकर्ता. मी भगवतच्या ज्यांच्या नगरपालिकेच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलो, बघितलं छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले, सगळं विकास केला. एवढ्या छोट्या भगूर नगरपालिका नगर परिषदेमध्ये मोठ्या महापालिकेला लाच मिळेल असं काम त्यांनी केलं. आणि म्हणून यामध्ये अशा कार्यकर्त्याला तुम्ही सांगायचं होतं बाबा तुला काय तिकीट मिळणार, 1-1.5 वर्ष तुम्हाला फिरवलं, दुसरा जो आता उमेदवार आहे तोही तुमच्यावर फिरला, त्यांनी सगळं पाहून घेतलं, अनुभव घेतला आणि मला त्यांचं काम झालं की आपण त्यांना सोडून द्या. पण आता तुमच्या कामाचा उपयोग या हेमंत अप्पाला झाल्याशिवाय लावणार नाही. आणि म्हणून कार्यकर्ते का सोडून जातात. आज 40 आणि 10-50 आमदार आज माझ्या सोबत आहे. एखादा नगरसेवक, एखादा ग्रामपंचायत सदस्य पण, सरपंच सुद्धा इकडे तिकडे जाताना विचार कर, इकडून तिकडे जायचं, तिकडून तिकडे 10 वेळा विचार कर. हे 50 आमदार आज, त्याच्यामध्ये मंत्री दादा भुसे होते, सुहास अण्णा येतात, आणि 50 लोक जेव्हा एखादा निर्णय घेतो थोडा मोठा, तेव्हा तेवढ्या मोठ्या काळात पण असतं. आणि आम्ही जेव्हा टोकाची भूमिका घेतो तेव्हा त्याला टोकाचं कारण नसतं, फक्त गद्दार गद्दार खोके म्हणून चालत. आज तुम्ही खोक्यांशिवाय तुम्हाला झोप लागत. राज ठाकरे साहेब म्हणाले ना, खोके द्यायला कंटेनर लागतो, एक खोका थोडे पुरतो, असे 100 खोके एका कंटेनर मध्ये येतात, तेव्हा ना पुरतो. मी नाही म्हणालो, राज ठाकरे साहेब म्हणा, कारण ते पण त्यांना जास्ती ओळखतात. आणि गद्दार कुणाला म्हणायचं, या सगळ्यांना तुम्ही गद्दार म्हणणार आहे. या सगळ्यांनी खोके घेतले. विजय अप्पांनी काही म्हणजे पैसे घेतले, बबनरावांनी काय पैसे घेतले, निलमताईंनी काय पैसे घेतले, दादा भुसेंनी काय पैसे घेतले, सुहास अण्णांनी काय पैसे घेतले. आज किती रुपये काय 13 खासदार आले सोबत आले आणि अख्ख्या राज्यातले लोक शिवसेनेमध्ये येतात का असं विचाराच्या शिवसेना राज्यातच नाही, बांधवांनो बघितली, पूर्ण देशातले 25 राज्यातले लोक आज आपल्या शिवसेनेसोबत. राजस्थानमधून 4 आमदार अपक्ष आज आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला.
आमदारांनी असे अनेक राज्यातले लोक आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त करतात. आपण ते घडवलंय, इतका मोठा इतिहास घडवला. त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे सगळीकडे पसरला. हा कोण एकनाथ शिंदे. कर्नाटक मध्ये मी आता गेलो होतो सभेला, ते बोले आमच्याकडे पण नाक ऑपरेशन करायचं. नाक ऑपरेशन म्हणजे काय, पण तुम्ही केलं ते एकनाथ शिंदे. एकनाथ म्हणजे नाक ऑपरेशन. कर्नाटक मध्ये पण आपल्यासारखंच काहीतरी चाललं. लोकसभेच्या नंतर तिकडे होईल. ते म्हणाले तुमचा अनुभव आम्हाला कामी आहे, ठीक आहे घेतो. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले. या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर उपसला आणि भारतीय जनता पक्षाशी मैत्री केली. मोठेदार कोण तुम्हाला काय महागेदार म्हणायचं? मोठे गेदार कोण? हा शब्द आम्हाला लागू द्या, तुम्हाला. आणि म्हणून धर्मवीर सिनेमामध्ये मी काय टॅगलाईन होती, गद्दाराला क्षमा नाही. आणि तुम्ही जेव्हा गद्दारी करत गेला, बाळासाहेबांचे विचार असेल, या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनातून संपवण्याचा तुम्ही घाट घातला. त्याच वेळेस तो शब्द तुम्हाला लागू झाला, गद्दाराला क्षमा नाही. आणि म्हणून आम्ही आमचा मार्ग बाळासाहेबांच्या विचाराचा आम्ही पळून लपून नाही गेलो. फोनवर बोलत बोलत फोन आला त्यांचा, मला फोन कट झाला, मी परतला. एकनाथ शिंदे हा घाबरून गेला. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तिथे साहेबांचा. मी म्हणालो तुम्हाला तर आमची गरज नाही. या कशाला येते तुम्ही? तर आमचा कार्यक्रम करायला घेतला. तुम्ही भाजपचा कार्यक्रम घेतला. संजय होते, तुझं नाव नव्हतं त्याच्यात. 5 लोक होते तुमचे, जेलमध्ये घालणार होते. आणि 25 ते 30 लोक फोडणार होते बीजेपीचे. आणि महाविकास आघाडी मजबूत करणार. कुणाचे विचार? बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही मोठमोठी केली. आणि मग तेव्हाच ठरवलं आता यांचा कार्यक्रम आपल्याला करावा लागेल. आणि त्याच्या आगीत अजून केलं. आपल्या 19चा वर्धापन दिनामध्ये काय काय बोललं जातं, किती त्यांनी अपमान केला, काय काय नको नको ते बोलले. हे बाळासाहेबांनी कधी शब्द उच्चारले. बाळासाहेब आपल्या आपल्या सहकार्याने सवंगडी मानायचे. हे आपल्या सहकार्याने घरगडी समजतात. आणि ती भाषा ते बोलत होते. नंतर राज्यसभा टाकून दिले. महायुती आपली नंबर 1 ला गेली आणि यांचा नंबर कुठं गेला, 6वा काय 7वा माहितच. म्हणजे जनतेने देखील आपल्याला आशीर्वाद आज म्हणतात, आम्हाला सिंपत्ती आहे. सिंपत्ती बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्या सिंपत्ती असते. सिंपत्ती. आणि घरी बसणाऱ्यांना कोणी सिंपत्ती देतो, सहानुभूती मिळते. अरे लोकांना काम पाहिजे, तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतावर गेलं पाहिजे, त्याचं नुकसान मोजलं पाहिजे. वाढीच्या गडावर करण्याची हिंमत आहे. ती हिंमत एकनाथ शिंदे. आणि म्हणून फेसबुक लाईव्ह करून काम होतं. आणि म्हणून प्रत्यक्ष काम करावं. आणि म्हणून ते एकनाथ शिंदे करतोय. आज किती निर्णय आपण घेतले, किती निर्णय आपण घेतले तुमच्या समोर. केंद्र सरकारची याचिका फेटाळून धाराशिव पण फेटाळून लागली. आता ते कोर्टाला पण काही गद्दार म्हणू शकतात. ते सुप्रीम कोर्टाला पण सल्ला देतात. आणि त्याला उद्या मतदारांनी नाकारल्यानंतरही मतदाराला गद्दार म्हणायला मागे पुढे पाहणार नाही. आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवायची आपल्याला.
सुरबुद्धी उठता बसता एक नाशिक, उठता बसता एक दुसरे काय ते तो काय उत्तावाला पण अरे त्या कुत्र्याचा पण अपमान इमानदार त्याच्याबद्दल मी काय त्याच्याबद्दल आपले सगळे लोक बोलत त्याला पाडा बोलत जाऊ दे आपलं कर्तव्य आपण तो नंतर मला पक्षात झालं परत मोठा येईल नगरसेवक होऊ शकतात का ग्रामपंचायत सरपंच शिकतो त्यामुळे आपल्याला एवढं सांगतो की ही निवडणूक आहे ही देशाची निवडणूक हेमंत अप्पाची ही एका मतदारसंघाची ही निवडणूक देशाच्या विकासाची देशाचा नेता घडवणारी आणि म्हणून देशाच्या प्रगतीची आज आपल्या देशाचं नाव किती मोठं केलं आज जगभरामध्ये आपलं नाव होऊ शकतं आणि म्हणून मी आपल्याला जास्त काही सांगत नाही एवढंच सांगतो हेमंत अप्पाचं नशीब चांगलं आहे तो गेला होता मैदानाच्या बाहेर गेलो होतो ना पण ते परत मैदानात आला आणि मैदानाला एक नंबर काढणार तो मैदानामध्ये आणि म्हणून विजय अप्पा करंजकर यांनी आपल्या त्याची हॅट्रिक होणार हॅट्रिक आहे ना मोदीजींची हॅट्रिक होणार तशी यांची पण हॅट्रिक होणार आता तुम्ही एवढे लोक आल्यानंतर एवढे कार्यकर्ते आणि अगोदर असलेली आपली शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे आरपीआय कवाडे गट रासप किती आहे आता हे सगळे कार्यकर्ते उतरल्यानंतर यांचं डिपॉझिट राहील का ते गोल करायचं आहे ना बिलकुल आपल्याला येत्या 20 तारखेला ही निवडणूक हे मतदान विजय अप्पाला मी एवढंच सांगतो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही विश्वासाने माझ्या सोबत आलेला एक कर्मठ कार्यकर्ता आहे एक खडाचा कार्यकर्ता आहे त्याने सांगितलं तिकिटामध्ये कुठलेही पैसे मी घेतले नाही तुम्ही कसे घेऊ शकता कारण ते अधिकारवरती आहे काल आपल्या मुंबई मामाने तिकडे जाहीर सभेत सांगितले तो अधिकार तिकडे तिकीट देण्याचा आणि तिकीट विकण्याचा त्यामुळे एकदा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर कधी या राज्यात सत्तेवर आली याच कारण तुम्ही स्वतः चांगले मजबूत मास लीडर घालवले कारण तुमच्या स्वतःच्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास हा आला तर माझ्यापेक्षा मोठा होईल हा आला तर माझ्यापेक्षा चांगलं बोलेल राज ठाकरेंपासून घ्या नारायण राणेंपासून घ्या तुमचे इकडचे भुजबळ हे घ्या गणेश नाही घ्या किती किती नावं घ्यायचं त्यामुळे आणि शेवटला तुम्ही एकनाथ शिंदेला पण घालत मनोहर जोशी मुख्यमंत्री विचार केले लोकसभेचे सभापती अध्यक्ष हे पाणी लोकसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री झालेला माणूस तुम्ही व्यासपीठावर त्यांचा मान शिवाजी पाहून शिवतीर्थावर त्याला खाली उतरायला लावलं कसं काय पक्ष मोठा रामदास कदम यांना षण्मुख मधून त्यांचं असंच काम करून पाठवणार होते त्यांना खाली मी रामदास बाईला सांगतो बिलकुल येऊ नका तुमचा कार्यक्रम इथे ठरलेला असं तुम्ही पक्षामधल्या नेत्यांचा अपमान करण्याचं कारस्थान करतात पक्षामधली माणसं संपवायचा कार्यक्रम करतात
एका ठिकाणी 2-2 माणसं उभी करून झुंजवतो कसा पक्ष. मी त्याला म्हणालो होतो पक्ष मोठा कधी होतो जर पक्षाचे कार्यकर्ते मोठे झाले. त्या विजयाप्पा सारखा माणूस हा पक्ष सोडतो. आज बबनराव बोलत तर आपले लोक हे किती ताकदीचे लोक आहेत. त्यांना ताकद दिली तर पक्ष म्हणून एवढंच काय चांगलं त्यांच्यापेक्षा भाषण कोण करू लागलं तर त्यांची 4 चांडाळ चौकडी त्याचं पुढच्या सभेत भाषण कट करून लागलं. मी सांगतो माझ्या अगोदर जे चांगलं भाषण करणारे लोकांना एक लोकांमध्ये जोश निर्माण करणारे जे आपले पदाधिकारी कार्यकर्ते यांची भाषणं होती. मला घाबरायची काय कारण. आपल्या कर्तृत्वावर आपल्याला विश्वास पाहिजे. कर्तृत्वावर विश्वास पाहिजे म्हणून आपल्या शिबिरामध्ये श्रीकांत म्हणाला राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. आपल्या पक्षात कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, सगळे आपण कार्यकर्ते आहोत. मी एक फक्त आपल्याला गोष्ट सांगतो. जेव्हा दिल्लीमध्ये राज्यप्रमुखांची मी बैठक घेतली तेव्हा एका राज्यप्रमुखाला एकाचा फोन आला. तो म्हणाले कहा जा रहे? बोले दिल्ली जा रहा हूं. बोले काय के लिए? बोले मुख्यमंत्री जी ने बैठक बुलाई है, 25-26 राज्य प्रमुख वहां जा. बोले नौकर के साथ रहोगे या मालिक के साथ रहोगे? ले क्या है नौकर मालिक? बोले मालिक तो इधर बैठा है और तो नौकर है. अशी भाषा अशी भावना त्यांनी बोलून दाखवलं. तिकडे सगळ्यांना सांगितलं. मी त्याला सांगितलं आपल्या पक्षात कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, आपण सगळे एक समान, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून विजयाप्पा तुमच्या रूपाने मला आणखी एक कार्यकर्ता मजबूत लागला. तुम्हाला आज या ठिकाणी मी सांगितलं की विजयाप्पा तुम्ही थांबा आणि एका दुसऱ्या अप्पाला निवडून द्या. कोणी काही क्षणाचा विचार केला नाही, मला काय मिळणार, माझं काय होणार याचा विचार केला नाही. कारण तुम्हाला एकनाथ शिंदे विश्वास आहे की हा एकनाथ शिंदे तुम्हाला माझ्यावर सोडणार नाही. तुमची ताकद, तुम्हाला बळ जे द्यायचं ते एकनाथ शिंदे देणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो संघटन वाढवणारे पदाधिकारी नेमले पाहिजे. कार्यकर्ते असे असायला पाहिजे. एक एक कार्यकर्ता आपल्याला 1000 लोकांना भारी पडणारा पदाधिकारी पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो कार्यकर्ता पदाधिकारी नेमताना त्याची ताकद, त्याचं समाजात असलेलं स्थान ओळखा. मग तो शिवसेना असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल किंवा आपल्या इतर अंगीकृत संघटना या सगळ्यांना काम करणारा कार्यकर्ता ज्याच्या पाठीशी कार्यकर्ते जीवाला जीव देतात अशा लोकांना तुम्ही मदत द्या. तुमचा पक्ष शिवसेना आपली बाळासाहेबांची नंबर 1 ला गेल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आपण करा एवढीच आपल्याला मी विनंती करतो. आणि हेमंतप्पा तुम्हाला मी सांगतो तुम्ही 2दा खासदार झालेला आहात, आता 3ऱ्यांदा आपण खासदार होणार आहात. हे सगळे लोक तुम्हाला खासदार बनवतो, कार्यकर्ताच खासदार बनवतो, कार्यकर्ताच आमदार बनवतो. आणि प्रत्येक घराघरात खासदार जाऊ शकत, उमेदवार जाऊ शकत, हे तुम्ही जाता. माझा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग करता, मतं घेता, सांगता, काम नाही करायचं, जबाबदारी घेता. आणि मग जेव्हा कामाची वेळ येते, जेव्हा एखादा कार्यकर्ता आपल्या अडचणीत असतो त्याला हॉस्पिटलची मदत, पोलीस स्टेशनची मदत, कुठलं काय छोटं मोठं काम असेल त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांचे फोन उचला, तुम्ही त्यांचं काम करा, त्यांच्या अडचणीमध्ये धावून जा. हीच अपेक्षा कार्यकर्त्यांची असते, हीच भावना कार्यकर्त्याची असते. तेव्हा मात्र कार्यकर्त्याला विसरू नका. नाहीतर मग पुन्हा मग मला अनेक ठिकाणी विनंती करायला लागते, अरे बाबा हा आपलाच उमेदवार आहे, आपल्याला मोदींनी प्रधानमंत्री करायचं, अरे एकनाथ शिंदे समजून काम करा. अशी वेळ येता कामा नये.
आता तुम्हाला नाही मी सांगतो, सगळ्यांना सांगतो. आणि म्हणून कार्यकर्ता, पदाधिकारी, खासदार, आमदार याचे फोन 24 तास चालू असतात. फोन डायव्हर्ट असता कामा नये. कधीही अडचण येऊ शकते कार्यकर्त्याला. या कार्यकर्त्याच्या असं काय तुमच्याबद्दल नाही वाटत? तसं नाही, रिटर्न फोन करतात तुम्ही. चालेल, हे कायम ठेवा. आणि म्हणून एक चांगला खासदार निवडून तुम्ही द्या. आणि विजय अप्पानी पण काय असं थोडे काय त्याला सपोर्ट केला, त्यांनी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे. 2 अप्पा आले, आता बबनराव आले, इथं आपले अजय आहे, सुहास आहे, सगळे मंडळी, सगळ्यांची नावं मी घेत नाही. सगळे व्यासपीठ बघा किती मजबूत आहे आपलं सगळं. मजबूत व्यासपीठ मिळायला देखील भाग्य लागतं. मी भाग्यवान आहे. या राज्यातले लाखो लोक आपल्या बाळासाहेब कशाला थांबतात उन्हामध्ये? उशीर झाला तरी रात्र थांबतात. कशासाठी? कारण मी एक तुमच्यातलाच काय, मी एवढंच सांगतो, उद्या तुमच्यातला एखादा कार्यकर्ता, मी जसा शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेलाच मुख्यमंत्री होऊ शकतो. पण झालं तरी काम तर करा. घरात बसून फेसबुक लाईव्ह करत कोणत्यावर शेळ्या आखता येतात का? खाली जमिनी उतरायला एरियल फोटोग्राफी काढून पोट नाही म्हणत लोकांची. आणि म्हणून त्यामुळे मी आज एवढंच सांगतो की विजय अप्पा, तुमचे सर्व कार्यकर्ते त्यांनी विश्वास आपलेच विश्वास जो दाखवला त्याला तडा जाणार नाही. हा हक्काचा मुख्यमंत्री आपल्या इथं बसलाय, त्यामुळे काळजी नसावी. आणि येत्या 20 तारखेला हेमंतप्पा गोडसे यांच्या धनुष्यबाण बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा, राज्याचा कारभार चालू होता. पण त्यांना माहिती आहे की आता आपण हरतोय, माय जिंकते, म्हणून संविधान बदलणार, पण अफवा पसरवताय. मी एकच, बाबासाहेबांचा पराभव कोणी केला निवडणुकीमध्ये? काँग्रेसने. बाबासाहेबांचा अनेक वेळा अपमान कोणी केला? काँग्रेसने. बाबासाहेबांच्या घटनेमध्ये दुरुस्ती 82 वेळा कोणाला काँग्रेस आठवलं? पण मोदीजींनी केला. दरवर्षी संविधान दिन साजरा होतो. लंडन मधलं त्यांचं घर स्मारकात रूपांतर केलं. दिल्ली मधलं त्यांचं वास्तव्य स्मारकात रूपांतर केलं. मुंबईमध्ये हिंदू मिल मध्ये आपले सरकार मोठं भव्य दिव्य बाबासाहेबांचं स्मारक उभं करते. जगाला हेवा वाटेल असा. म्हणून सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नहीं बदलेगा. आणि मुस्लिम बांधव भगिनींना मी सांगतो, आपको हमेशा वोट बैंक के हिसाब से इस्तेमाल किया. गरीबी हटाओ, गरीबी हटाओ, कांग्रेस बोले गरीबी नहीं हटी, गरीब हट गया. मोदी जी ने 28 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकाला. 80 करोड़ लोगों को मुफ्त में अनाज दे रहे. उसमें हिंदू भी है, मुस्लिम भी है, सिख भी है, ईसाई, सब लोग. आयुष्मान भारत 5 लाख का मुफ्त मिला, उसमें भी सभी जाति पाति के लोग फायदा लेते. हमने 5 लाख रुपए का महात्मा ज्योतिबा फुले ये योजना लगाई, उसमें भी सभी लोग फायदा उठाने. लेकिन सिर्फ राजनीति के लिए कांग्रेस आएगी, बोलेगी इनसे दूर रहो. ये अपने में दरार पैदा करते, इनसे सावध रहिए. आपको तो कभी भी तकलीफ हो गया, तुम्हाला कधी त्रास झाला तर तुमच्या बाजूचा शिवसैनिकच तुम्हाला मदत करेल, काँग्रेसवाला नाही करणार. आणि म्हणून आमच्याकडे बघा, सरकारमध्ये जेव्हा आपलं बाळासाहेबांचं सरकार होतं त्या काळातलं साबिर शेख मंत्री होते. आता माझ्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहे, तो हे देखील काम करते. म्हणून आज तुम्हाला एवढं सांगते, निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय. डेव्हलपमेंट, फक्त डेव्हलपमेंट. या राज्यात सर्वांगीण विकास आणि या राज्याचा प्रत्येक माणूस
सुखी झाला पाहिजे. शेतकरी माझ्या माता भगिनी 50% एसटी सवलत दिली. लेख लाडकी लखपती दिदी, ड्रोन दिदी. आज महिला बचत गट डबल फंड दिला, CRP ला मानधन वाढवलं. आणि त्यामुळे आज महिला, युवा, नोकऱ्या, आपले ज्येष्ठ लोक वयश्री योजना केली. छोटं मोठं काही साहित्य लागलं तर 3000 रुपये डायरेक्ट डीबीटी खात्यात ते आपण केले. विरंगुळा केली. आज 75 वर्ष वयाच्या वरती आहे त्याला मोफत, 60-65 वर्ष त्याला 50% तिकीट. कुणी केलं होतं कधी? हेच तर आम्ही सांगतो, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आणि धनदांडग्यांचं सरकार होतं तेव्हा कधी निर्णय घेतला का? नाही घेतला. आणि म्हणून मी सांगतो एकच, हेमंतप्पा गोडसे याला आपण 20 तारखेला धनुष्यबाणा समोरच्या बटनावर आपण दाबा, जोरात दाबा. डायरेक्ट वोट आपल्याला गोडसेला मिळालं म्हणजे कुठं जातं माहित आहे ना. तर त्यामुळे आपण धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि विकासाला मान द्या. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करतोय की येत्या 20 तारखेला सगळे आपण कामं बघा. आता 20 तारखेला आज किती तारीख आहे? 8 तारीख. आता एक 10-12 दिवस आहे. 10-12 दिवस मात्र सुट्टी घेऊ नका. आपल्या प्रधानमंत्र्यांनी 10 वर्ष ते पण सुट्टी नाही घेतली. मी पण नाही घेतली. 2 वर्ष एक काही सुट्टी घेतली. आणि मी एका दिवसात 2 दिवसाचं काम करतो. त्यामुळे तुम्ही 10 दिवस 12 दिवस सुट्टी घेऊ नका. आणि 20 तारखेला मात्र सकाळी 7 वाजता आपण मतदान करायचं. आणि आपले बूथ लेवल, मोदीजी काय म्हणतात, बूथ जिंका, बूथची लढाई लढा. बूथवर आपले कार्यकर्ते जे आहेत ते ऍक्टिव्ह असले पाहिजे. आपले मतदार सगळे उतरवले पाहिजे खाली, मतदान करून घेतलं पाहिजे. आपल्या हक्काचं मतदान. हे बघा, काल सोलापूर आणि हातकणंगले 72 ते 75% मतदान झालं. तिथे विजय आपला पक्का आहे. 100% दोन्ही जागा आपल्या जिंकणार. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महायुतीला जागा सगळ्यात जास्ती मिळणार. कोणी काही सांगू दे, पण तुम्हाला मी सांगतो, पहिल्या दुसऱ्या आणि काल झालेल्या टप्प्यात पण महायुती सगळ्यात पुढे आहे. 4थ्या आणि 5व्या टप्पा तर आपल्या हक्काचे सगळे बाले किल्ले आहे. आणि म्हणून मिशन 45 जे आपण घेतलं ते तुमच्या सगळ्यांच्या. आणि आपण आज मजबूत एक देशात मोदीजींचं सरकार स्थापन करण्यासाठी या महाराष्ट्रातून 45 पार आपल्याला आकडा गाठायचं. आणि 400 बार नाही, 400 पार आहे ना. 400 मध्ये आपला हातच बरा असला पाहिजे. एवढं काळजी घ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद, मनापासून आपल्याला शुभेच्छा. बाकी सगळं आपण नंतर बोलतो. विजय अप्पा पुन्हा मी तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.